नमस्कार, तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर. मित्रांनो, आज प्रजासत्ताक दिन आहे. आजच्या दिवशी आपला भारत खऱ्या अर्थाने रिपब्लिक झाला होता. त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे उपकार आपण कोणीच विसरू शकत नाही. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधान लिहिलं आणि त्यामुळेच आपल्या सर्वांना प्रजासत्ताक मिळालेला आहे, हे आपल्या सर्वांना माहीत आहे. परंतु आजकालचे काही जातीवादी नेते असतात, त्यांची जातीवादी मानसिकता त्यांच्या भाषणातून दाखवून देतात. गिरीश महाजन यांनी एका ठिकाणी भाषण करत असताना सर्व नेत्यांचे त्या ठिकाणी नाव घेतले, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव घेतलं नाही. आणि ही गोष्ट तिथे उपस्थित असणाऱ्या वनरक्षक माधवी जाधव व त्यासोबत दर्शना सौपुरे यांच्या लक्षात आली आणि त्यानंतर त्यांनी थेट त्या ठिकाणी राडा केला आणि त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव घ्यायला त्यांना भाग पाडला. आणि अन्यथा जर तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव नाही घेतलं तर माफी मागा, असं देखील त्यांनी सांगितलं. आणि त्याचसोबत त्या ठिकाणी त्या म्हणाल्या की अशा छोट्या मोठ्या गोष्टींसाठी जर माझी नोकरी जाणार असेल तरी मला चालेल, परंतु मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव या ठिकाणी मिटू देणार नाही, किंवा त्यांचं नाव जर कोणी मिटवण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याच्या प्रयत्नांना मी यशस्वी होऊ देणार नाही, अशा प्रकारचं त्यांनी वक्तव्य केलं. त्याचसोबत त्या म्हणाल्या, मला जर नोकरीवरनं काढून टाकले किंवा सस्पेंड केलं तर घरी जाऊन मी वाळूचे टोपले उचलेल, माती काम करेल, परंतु माझ्या बाबासाठी मी एवढं करूच शकते. तर नेमकं त्या काय म्हणाल्यात आपण पाहूया. परंतु तत्पूर्वी तुम्हाला विनंती असेल, आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. बाबासाहेबांचं नाव आहे, तो संविधानाला कारणीभूत आहे, त्याला तुम्ही संपवायला निघाले. पालकमंत्र्यांची फार मोठी चूक आहे मॅडम, माफी मागणार नाही, पण पालकमंत्र्यांची ही चूक पदरात घ्यावी. मला मीडियाशी घेणं नाही मॅडम, मला सस्पेंड केलं, मी वाळूचे गाड्या उपसीन, मी माती काम करीन, पण बाबासाहेबांची ओळख पुसून येणार नाही. मला सस्पेंड करायचं करू शकता मॅडम, बाबासाहेबाला संपवायचं काम करायचं नाही. 26 जानेवारी 15 ऑगस्ट मध्ये मी नाही मानत, पण लोकशाही मॅडम, तुम्ही सुद्धा संविधानामुळे आहात, पालकमंत्री सुद्धा पालकमंत्री संविधानामुळे आहे. कोणताही जाती भेद नाही, सगळी समानता त्यांनी दिली आहे. बाबासाहेबांचं नाव आता तरी भाषणात येईल, मग तरी भाषणात येईल. ज्या लोक संविधानाला लोकशाहीला कारणीभूत केली त्यांची नावं वारंवार घेतली गेली, मग जो संविधानाला कारणीभूत आहे तो प्रजासत्ताक दिनाचा जो मानकरी आहे त्याचं नाव भाषणात का नाही. थोडी नाव सांगा. सावर्डेकर सांगितलं पाहिजे ना, सांगायला पाहिजे. माईक मागत होते, ऐका ना, ते माईक मागत होते पण त्यांना दिलं. भागीवर्दीवर मतदान करू शकतो, माईक दिला नाही गेला ना त्यांना. मॅडम ती स्वतः बाबासाहेबांचं नाव आहे, तो संविधानाला कारणीभूत आहे, त्याला तुम्ही संपवायला निघाले. पालकमंत्र्यांची फार मोठी चूक आहे मॅडम, माफी मागणार नाही, पण पालकमंत्र्यांची ही चूक पदरात घ्यावी. राहू दे, जसं तसंच राहू दे. मला मीडियाशी घेणं नाही मॅडम, मला सस्पेंड केलं, मी वाळूचे गाड्या उपसीन, मी माती काम करीन, पण बाबासाहेबांची ओळख पुसून येणार नाही. मला सस्पेंड करायचं करू शकता मॅडम, बाबासाहेबाला संपवायचं काम करायचं नाही. 26 जानेवारी 15 ऑगस्ट मध्ये मी नाही मानत, पण लोकशाही मॅडम, तुम्ही सुद्धा संविधानामुळे आहात, पालकमंत्री सुद्धा पालकमंत्री संविधानामुळे आहे.
कोणताही जाती भेट नाही, सगळी समानता त्यांनी दिली आहे. आमच्या कानातूनच होते बाबासाहेबांचं नाव आता तरी भाषणात येईल, मग तरी भाषणात येईल. ज्या लोक संविधानाला लोकशाहीला कारणीभूत आहेत त्यांची नावं वारंवार घेतली गेली. मग जो संविधानाला कारणीभूत आहे तो प्रजासत्ताक दिनाचा जो मानकरी आहे त्याचं नाव भाषणात का नाही? कोणाची गाडी अरे माझी गाडी असेल रे गाडी का रे